कुंडली गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदि वल्लभम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात। दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला उपदेश करत असताना हा आत्मा कसा आहे, आत्मस्वरूप कसा आहे याचं वर्णन भगवान परमात्मा करत आहे। जन्म, स्थिती आणि मृत्यू हे अपरिहार्य आहे। मनुष्याच्या कर्तव्याने कर्माने याचा नाश होऊ शकत नाही असं भगवान परमात्मा सांगत आहे। आणि जो आत्मा आहे त्या आत्म्यासाठी काही श्रेष्ठ मंडळींनी कशी साधना केली त्याचंही दिग्दर्शन भगवान करत आहेत। आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद वदति तथैव चान्यः, आश्चर्यवच्चैन मन्य शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्। आज गोकुळाष्टमीचा महोत्सव आहे, मुख्य दिवस आहे, भगवान परमात्म्याचा प्राकट्य दिवस आहे। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असे भगवंताच्या वचनाला अनुसरून साधूंचं रक्षण करण्यासाठी, दुष्ट लोकांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवान परमात्मा अवतरित होत असतो। भगवंताचा 8वा अवतार श्रीकृष्ण अवतार, त्या अवताराचा आज प्रकट दिन आहे। आज भगवंताचा जन्मोत्सव आहे, प्रकट दिन आहे। म्हणून आजच्या दिवशी भगवान या पृथ्वी तलावर अवतरित झालेले आहे। त्या निमित्ताने तुम्हाला सर्वाला हार्दिक शुभेच्छा। आपण सर्व भगवंताकडे अशीच प्रार्थना करू। आज या प्रकट दिनानिमित्त आज तुझ्याकडे एकच मागतो, आमच्याकडून सुद्धा साधू संत लोकांची जशी साधना घडली तशी सुद्धा साधना आमच्याकडून तू घडू दे, हीच तुझ्या चरणी काय आहे, प्रार्थना आहे। म्हणून आज गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्वांनी काय करायची, आपापल्या परीने साधना करायची। ज्याला शक्य असेल त्याने आता प्रवचन सुटल्यानंतर मौनच धरायचं, आज मौन धरून साधना करायची, दिवसभर नामस्मरण करायचं। नामस्मरण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा। ज्याचा रोज 25,000 जप असतो त्याने आज 50,000 जप करायचा। ज्याचा 50,000 जप असतो त्याने आज 1,00,000 जप करण्याचा प्रयत्न करायचा। प्रयत्न करायला काही हरकत नाही, जेवढं होईल तेवढी साधना करायची। कारण आज नैमित्तिक दिवस आहे आणि शास्त्र असं सांगतं, जे कर्म आपण दररोज करतो तेच पुण्य कर्म जर आपण निमित्ताने जर केले, नैमित्तिक दिवशी जर केले तर ते त्याचं पुण्य वाढत असतं, सहस्त्रपटीने त्याचं आपल्याला काय मिळत असतं, पुण्य मिळत असतं। म्हणून अशा दिवशी आपण काय केली पाहिजे, साधना केली पाहिजे, उपवास केला पाहिजे। नाथ महाराजांनी आपल्या वैष्णवाकरता सांगितलेलं आहे ना, पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र।
नाथ महाराजांनी वारकऱ्याकरता 29 उपवास सांगितले. 12 महिन्यातील 24 एकादशी आणि नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्ण जन्माष्टमी आणि महाशिवरात्र हे 5 उपवास, म्हणजे असे 29 उपवास वैष्णवांनी केलेच पाहिजे असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. त्यानुसार आपण सर्वांनी आज काय केलं पाहिजे? उपवास केला पाहिजे. गोकुळाष्टमीचं व्रत धारण केलं पाहिजे आणि हे सगळे उपवास एकादशी प्रमाणे करायचे. 12च्या नंतर नाही सोडायचे. काही लोकांची ती प्रथाच आहे, 12 वाजता जन्म झाला का भाकरी खाते. शास्त्र त्याला परवानगी देत नाही. 12 वाजले म्हणजे दिवस बदलत नसतो. आपण इंग्रज नाही, ख्रिश्चन लोक नाही, आपण हिंदू आहे. हिंदू सनातन वैदिक लोक आहोत आपण. याचं भान ठेवलं पाहिजे. आणि सनातनांचा असा नियम आहे की 12 वाजल्यावर दिवस बदलत नसतो. ज्यावेळेस सूर्य उदय होईल त्यावेळेस दुसरा काय होत असतो? दिवस बदलत असतो. म्हणून सूर्याचा उदय उद्या झाल्याशिवाय कोणीही जेवण करायचं नाही. एकादशी प्रमाणे त्याचा काय करायचा असतो? उपवास असतो. असो, भगवान सांगतात आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्य शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. या आत्म्यासाठी लोकांनी काय काय कष्ट केले आहे त्याचं दिग्दर्शन भगवान करतात. कालच्या वेळात आपण पाहिलं, जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले संत जया लागी विरक्त वनवास ये. ज्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, त्याची अजून प्राप्ती नाही झाली पण तो मला प्राप्त झाला पाहिजे या इच्छेनेच त्यांनी काय केलं? सर्व विषयांचा त्याग केला. विषयांनी संत लोकांचा त्याग केला. विरक्त होऊन बसले, वनामध्ये साधना करण्यासाठी गेले. दृष्टी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती. त्या परमात्म्याच्या प्राप्तीला डोळ्यामध्ये घालून त्याची प्राप्ती व्हावी याच्यावर दृष्टी ठेवून काय करतात? ब्रह्मचर्यादी व्रते, ब्रह्मचर्यासारख्या कडक व्रताचं काय करतात? ते पालन करतात. आणि काही मंडळी आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, एनम म्हणजे या आत्म्याला आश्चर्यवत पश्यति, आश्चर्याप्रमाणेच पाहत असतात. तथा एव त्याचप्रमाणे अन्यः दुसरे काही मंडळी आश्चर्यवद वदती, याच्याविषयी बोलताना आश्चर्य केल्यासारखे बोलतात. च अन्यः आणि दुसरे काही लोक आश्चर्यवत येनम शृणोती, याचं श्रवण करत असताना आश्चर्य असल्यासारखं श्रवण करतात. आणि श्रुत्वा अपि येनम, याला ऐकून सुद्धा काही मंडळी अशी आहे न कश्चित न वेद, त्याला काय करत नाही? ऐकून सुद्धा जाणत नाही. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. काही मंडळी अंतरी निश्चळ, आपल्या अंतकरणामध्ये स्थिर झाले, स्थिर चलनरहित झाले. मनुष्याचं अंतकरण स्थिर नसतं. तुकोबारांनी सुंदर वर्णन केलं. सदा तळमळ चित्ताचे हळहळ त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जीवे. काही मनुष्याचं अंतकरण कसं असतं? सदा तळमळ, सदा तळमळ, शांत अंतकरण नसतं. मनामध्ये नुसती आग पडलेली असते, तळमळ असते, तळमळ, चिंता भरलेली असते त्याच्या अंतकरणामध्ये. माझं आता कसं होईल? मी आता काय केलं पाहिजे? काय केल्यानंतर माझा संसार वाढणार आहे? माझ्या संसारामध्ये कोण कोण आड येतं? त्यांचा नाश कसा केला पाहिजे? कसा माझा संसार वाढेल? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, याच्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. अंतकरणात नेहमी काय असते? तळमळ असते, तळमळ. पण एक अंतरी निश्चळ, तुकोबाराय म्हणतात काही लोक अंतकरणामध्ये निश्चळ झाले, निश्चिंत झाले, निश्चिंत. त्यांच्या अंतकरणातील चिंताच निघून गेली. अंतकरणातून चिंतेला त्यांनी बाजूला काढलं. कशासाठी? भगवंताच्या प्राप्तीसाठी. त्याची मला प्राप्ती व्हावी म्हणून अंतकरणामध्ये ते निश्चळ झाले. कारण या भगवान परमात्म्याचा स्वभावच असा आहे. त्याला आपल्या खेड्यागावातली भाषेमध्ये यक्कलखोरा म्हणतात. यक्कलखोरा, असा भगवान परमात्मा हा यक्कलखोरा आहे. याला दुसरा चालत नाही, दुसरा याला चालत नाही. त्याला जर अंतकरणामध्ये घालायचा असेल
तर अंतःकरण त्याच्यासाठी काय करावं लागतं? निर्मळ करावं लागतं. का म्हणे मन करावे निर्मळ, का म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहील तेथे. याला जर चित्तामध्ये आणायचं असेल तर हा दुसऱ्याला सहन करत नाही. म्हणून आतमधील जे विकार आहे ते विकाराला अगोदर काय करावं लागतं? बाजूला करावं लागतं. काम क्रोध हे केले घरारीते, अंतःकरणातील सगळे विकार काढून टाकावे लागतात. अंतःकरणामध्ये काम बसलेला असतो, अंतःकरणामध्ये क्रोध बसलेला असतो, अंतःकरणामध्ये लोभ बसलेला असतो. या सगळ्यालाच बाजूला करावं लागतं. आणि मग कुठेतरी साधना केल्यानंतर तो भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये प्रवेश करत असतो. म्हणून असे काही साधक मंडळी आहे की हा भगवान परमात्मा माझ्या चित्तामध्ये यावा, याने माझ्या चित्तामध्ये घर करून कायमचं राहावं, याच्यासाठी त्यांनी अंतःकरणातली चिंता बाजूला करून टाकली. कारण ज्या ठिकाणी चिंता असते त्या ठिकाणी भगवान परमात्मा नाही येत. तुम्ही चिंता जर करत असाल तर तुम्हाला भगवान परमात्मा नाही सापडू शकत. ज्यावेळेस चिंतेचा नाश होईल, चिंता दूर होईल, त्यावेळेस भगवान परमात्मा जवळ येईल. बालक्रीडेच्या अभंगात हेच सांगितलं, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे. देवाने अंतःकरणामध्ये प्रवेश केला, गोकुळामध्ये प्रवेश केला, तेव्हा गोकुळातील सगळी चिंता काय झाली होती? पळून गेली होती. जोपर्यंत गोकुळात चिंता होती तोपर्यंत भगवान नाही आले. असंच आहे आपलं शरीर, आपलं अंतःकरण म्हणजे गोकुळच आहे. गोकुळ, गो शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय. इंद्रिय ज्याच्यामध्ये राहतात, शरीर, गोकुळ आहे गोकुळ. आणि या गोकुळात जर भगवान परमात्मा यावा अशी आपली इच्छा असेल तर अंतःकरणातील चिंता अगोदर काय करावी लागेल? बाजूला काढावी लागेल. अंतःकरणामध्ये जी तळमळ आहे ती तळमळ दूर करावी लागेल. ती तळमळ एकदा जर दूर झाली तर मग भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये निश्चित येईल, याच्यामध्ये संशय नाही. चिंता दूर गेली पाहिजे. एक अंतरी निश्चळ. म्हणून काही मंडळी अंतःकरणामध्ये निश्चळ झाले, बास आता काहीच खटपट करायची नाही. कारण त्यांना ज्ञान झालं होतं संसारामध्ये तुम्ही कितीही खटपट करा तुम्हाला सुख मिळणार नाही. मिळणार जे स्वरूपानेच दुःखरूप आहे त्या ठिकाणी सुख नाही मिळू शकत, नाही मिळू शकत. एक जण कापड दुकानात गेला आणि कापड दुकानात गेल्यानंतर त्याला सांगितलं 1 लिटर तेल पाहिजे, मिळेल का? नाही मिळू शकणार. कितीही पैसे घेऊन जातो मी, कापड दुकानात तेल नाही मिळणार. तसं हा संसार म्हणजे दुःखाचं दुकान आहे, दुःखाचं. याच्यामध्ये जर सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर मग रिकाम्या हातानेच परत जावं लागणार. याच्यामध्ये सुख नाही मिळू शकत. कारण सुखरूप केवळ भगवान परमात्मा आहे, त्याच्याजवळ सुख आहे. या संसाराच्या दुकानामध्ये सुख नाही. म्हणून त्यांनी चिंता करण्याचं आता सोडून दिलं. जे भगवंताचे दास झाले ते काय करत नाही? चिंता करत नाही. कशाची चिंता करत नाही? एकतर संसाराची चिंता करत नाही आणि मोक्षाची सुद्धा ते चिंता करत नाही. कशासाठी संसाराची चिंता करायची? कारण कितीही चिंता जर केली तरी संसार आपल्याच्याने सुधारणार नाही, नाही सुधरत. म्हणून चिंता सोडून द्यायची. जो भक्त झाला, भगवान सांगतात त्याचा योगक्षेम मी वाहतो. योगक्षेमम वहाम्यहम, मी त्याचा योगक्षेम वाहतो. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. भगवान सांगतात याचा योगक्षेम वाहण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. त्याने आता संसारात लक्ष घालायचं नाही, त्याची जबाबदारी भगवान परमात्मा घेतो. सर्व संतांची जबाबदारी त्याने घेतली होती. सर्व काम करी न सांगता, सगळे काम भगवान परमात्मा करू लागत होते. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपूर आगे, नरहरी सोनारा घडू फुकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. भक्ताचे सर्व काम भगवान परमात्म्याने केले. कशासाठी? ते माझं चिंतन करतात. मग त्यांचा योगक्षेम वाहण्याची जबाबदारी ही माझ्यावर आहे. मग भक्ताने चिंता सोडून दिलेली असते. तुकोबरायांनी सर्व चिंता फेकून दिली. जेव्हा लक्षात आलं भगवान परमात्मा आपल्या मागे पुढे उभा आहे, भगवान परमात्मा आपले सर्व काम करायला लागला, असं जेव्हा लक्षात आलं, आता नाही म्हटलं तरी हा आपले काम करतोच आहे,
मग आपण कशाला याची जबाबदारी घ्यायची? सगळी संसाराची जबाबदारी भगवान परमात्म्यावर टाकून दिली. तो का म्हणे देवा अवघा निरविला हेवा, कुटुंबाची सेवा तोची करी आमुच्या. सर्वच भार कुटुंबाचा कोणावर टाकला? देवावर टाकून दिला. तू करत बस आता. आणि स्वतः चिंतन करण्यासाठी काय झाले? मोकळे झाले. मोकळे. तेच ज्ञानोबा सांगतात, एक अंतरी निश्चळ. या भगवंताच्या प्राप्तीसाठी काही मंडळी अंतकरणामध्ये निश्चळ झाले. अंतकरणातील वासनेचा, चिंतेचा त्यांनी त्याग केला. जे निहाळिता केवळ, त्या मंडळीकडे जर चांगलं लक्ष देऊन पाहिलं, निहाळिता केवळ भगवंताचं स्वरूप त्यांनी पाहिलं. विसरले सकळ संसार जात. भगवंताला पाहिल्याबरोबर त्यांचं काय झालं? संसार जात विसरले. ज्यांना भगवंताचं दर्शन झालं ते संसाराला काय झाले? विसरून गेले. गवळणीची काय अवस्था झाली होती? विसरल्या कामधंदा, नाही सासू सासऱ्याची मर्यादा. त्या काळात सुद्धा त्या काय झाल्या? कामधंदा विसरल्या. आणि सासू सासऱ्याची मर्यादा नाही. सासू काय सांगेल, सासरा मला काय म्हणेल, याची सुद्धा मर्यादा त्यांनी सोडून दिली. कशामुळं? त्या गवळणीला त्याचं काय झालं होतं? दर्शन झालं होतं. दर्शन. त्या गवळणीला त्याचं दर्शन झाल्यामुळे त्या अंतकरणातून सगळ्या संसाराला काय झाल्या? विसरून गेल्या. त्याने दर्शन दिलं की त्या गवळणी स्तब्ध होऊन राहायच्या. येणे गोपिका वेधिल्या, पात्र झाल्या ब्रह्मसुखा. त्या भगवान परमात्म्याने सगळ्या गोपिकांना काय केलं होतं? वेडच लावलं होतं. त्या सगळ्या संसाराला विसरून गेल्या. काय करायचं काय नाही इतकं त्याने वेड लावलं की मला या भगवान परमात्म्याचं दर्शन कसं होईल याचा ते प्रयत्न करायच्या गवळणी. पहिले दिवस होते, गवळणीला सासू सासरे घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते. आणि हा भगवान परमात्मा काय सगळ्याच्या घरात जात नव्हता. मग आम्ही तर आता घरात आहोत, हा परमात्मा बाहेर आहे, आम्हाला याचं कसं दर्शन होईल? दर्शनाचं वेळ लागलं होतं. मग त्याच्यासाठी खटपट करायच्या. गवळणीला बाहेर दोनच कामाला जाऊ देत होत्या. एक तर लोणी विकण्यासाठी मथुरेला जायसाठी घराच्या बाहेर, आणि दुसरं म्हणजे यमुनेवर पाणी आणण्यासाठी. लोणी काय दिवसभर विकता येत नव्हतं, हप्त्यातून बाजार राहायचा. दररोज कसं दर्शन घ्यावं? तर पाणी आणण्याच्या निमित्ताने गवळणी काय करायच्या? त्याच्या दर्शनाला जायच्या. जवळचा रस्ता सोडून द्यायचा आणि यशोदेच्या घरापुढून जायच्या. कशासाठी? याचं आम्हाला दर्शन व्हावं म्हणून, याचं स्वरूप आम्हाला दिसावं म्हणून. मग घरात जर ते गाडगे भरलेले असले पाण्याने तर काय करायचं? सासू आतल्या खोलीत असली का उचलायचं आणि रिकामं करून टाकायचं. आणि मग सासूकड, सासूबाई मी पाणी घेऊन येते. भरीला उलंडुनी रीता करी घट, मिस पाणी याचे गोविंदाची चट. चाले झड झडा उसंतुने वाट, पाहे पाळ तुनी उभा त्वची निटवो. तुकोबारांनी वर्णन केलंय. भरीला उलंडुनी रीता करी घट, याचं दर्शन व्हावं म्हणून जर घागर भरलेले असले पाण्याने ती रिकामी करायची. कशासाठी? त्या निमित्ताने याचं दर्शन होईल. मिस, मिस शब्दाचा अर्थ निमित्त. पाण्याचं निमित्त करून गोविंदाची चट, त्या गोविंदाची चट लागलेली होती. आणि मग त्याच्या दर्शनासाठी चाले झड झडा उसंतुनी वाट. पटापट पटापट पाय उचलून त्याच्याकडे पळत होत्या गवळणी. कशासाठी? त्याचं दर्शन झालं पाहिजे. त्याच्या दर्शनाने त्या काय झाल्या होत्या? वेड्या झाल्या होत्या. वेड्या. त्या गवळणी रोज हप्त्यातून बाजार आला का काय करायच्या? मथुरेला जायच्या लोणी विकण्यासाठी. आता मथुरेला सगळ्या लोणी घेऊन विकायला जायच्या, सगळ्या सोबत जायच्या. अशाच निघाल्या एकदा. ते लोणी घेऊन जात असताना एका गवळणीला झाडाच्या आडून भगवान परमात्म्याने दर्शन दिलं. बाकीच्या गवळणीला नाही दिसला, पण एका गवळणीला दिसला. तो झाडाच्या आडून फक्त असं पाहिलं आणि त्या गवळणीची त्याची एक नजर झाली. पाहिल्यानंतर ती सगळं विसरून गेली. अंतकरण स्थिर झालं. अंतकरणामध्ये भगवंताचा केवळ आनंद दिसत होता आणि सर्व संसार काय झाली? विसरून गेली. सगळ्या गवळणी पुढे गेल्या, ती मागच उभा राहिली होती, स्तब्ध झालेली होती. मग बाकीच्या गवळणींनी सांगितलं, अरे ही माग का राहिली? आपल्यासोबत काय येत नाही? तिला विचारलं, तू माग कशासाठी थांबली? काय भानगड आहे? आमच्या सोबत चल ना, तुला मथुरेला यायचं नाही का? त्या गवळणीने सांगितलं, मथुरेला तर यायचं आहे, पण आता कसं येऊ मी? आता कसं येऊ? गवळणीने सांगितलं, कसं येऊ म्हणजे आम्ही जसं चालतो तसं चाल ना तू.
एक पाय पुढे ठेवायचा, मागचा उचलाचा, मागचा पुढे ठेवायचा, परत इकडचा उचलाचा, त्याच्या पुढे ठेवायचा, असं चाल ना. गवळणीने सांगितलं चालता तर मला येतं, पण आता पाय कुठे ठेवू, कुठं पाय ठेवायचा आता. गवळणीने सांगितलं अरे जमिनीवर पाय ठेव. तिने सांगितले आता जमीनच नाही राहिली ना. कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा, कान्हा रे मनमोहन लाल, सबही विसरू देखे गोपाल. या भगवंताने काय केलं, कहा पग डारू देखे अनेरा, आता पाय कुठे ठेवू मी, देखे तो सब वही ने घेरा, जिकडं दृष्टी ठेवेल तिकडं मला भगवानच दिसत आहे. या गोपाळावर मी कसा पाय ठेवू, कृष्ण परमात्म्यावर मी कसा पाय ठेवू, असं ती गवळण म्हणायला लागली. म्हणजे त्याच्या दर्शनाने सगळ्या संसाराला काय झालं, त्या गवळणी विसरून गेल्या. आपण काय करत आहोत याचं त्या गवळणीला भान राहत नव्हतं. अशीच ती गवळण घरी होती. पहिले घरचे काम सासू करायच्या, महत्वाचे आदेश देण्याचे काम सासूकडे असायचे आणि काम मग सुनेकडून करून घ्यायचं. तर ती सून बसलेली होती आणि तिला एक मुलगी होती. मुलगी ती पाजत होती. मुलीचं नाव हरणी होतं. मुलीचं नाव काय होतं, हरणी होतं. आणि सासू गेली बाहेर जाताना सासूने काय सांगितलं, घरात मांजर कुत्र काय येईन, तू काय कर, शिंक्यावर बरणी ठेव, काय कर, शिंक्यावर बरणी ठेव आणि हरणीला बाजूला ठेव, असं सांगितलं. आता ती गवळण आणि सासू घरातून निघून जात असताना याने दर्शन दिलं, भगवान परमात्म्याचं दर्शन दिलं आणि ती स्तब्ध झाली. आणि स्तब्ध झाल्यानंतर आता ते सासूने काय सांगितलं होतं सगळीच विसरून गेली. आणि त्याच्या दर्शनामध्ये त्याने बरणी शिंक्यावर ठेवायची तर ती हरणीच उचलली, मांडीवरची मुलगी उचलली, ती शिंक्यावर नेऊन ठेवली. याचं दर्शन झाल्यावर ते सगळ्यात विसरून जात होत्या. काय करायचं काय नाही करायचं भानच राहत नव्हतं. साधू संताला सुद्धा याने दर्शन दिलं, त्यांचं सुद्धा सगळ्या संसाराचं काय झालं, वाटवळ झालं. तुझं भावे जे भलती त्यांच्या संसारा हे गती, ठाव नाही रे पुढती तुका म्हणे करशी ते. याचं दर्शन झाल्यावर भक्ताचं काय होतं, सुंदर वर्णन तुकोबारायाने केलंय. संसाराचा याच्या वाटवळ होऊन जातो. देवाचा भक्त तो देवाशीच गोड, अनेकाशी चाड नाही त्याची. देवाचा भक्त झाला ते देवाला गोड लागतो, पण बाकीच्याला तो गोड लागत नाही. बाकीचे म्हणते रिकाम्या बसलेले, जो स्मरे राम नामा त्याशी म्हणते रिकामे बसलेले, यांना काम धंदे नाही, लोकांच्या तुकड्यावर जगतात, असे बाकीचे म्हणतात. भक्ताच्या संसाराची फार दयनीय अवस्था होती. म्हणून विसरले सकळ संसार जात, सगळ्या संसाराच्या प्रकारालाच ते विसरून गेले. देहाला सुद्धा विसरून गेले, मी देह आहे हे सुद्धा सगळे विसरून गेले. कशामुळे, याचं दर्शन झाल्यामुळे. जे निहाळिता केवळ एका गुणानुवाद करिता, उपरती होऊनी चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. काही असे मंडळी झाले, गुणानुवाद करिता, त्याच्या गुणाचा अनुवाद करता करताच चित्ताला उपरती होऊन ते काय झाले, तल्लीन होऊन राहिले. संत लीलामृत नावाचा एक ग्रंथ आहे महिपती बाबाचा, त्याच्यामध्ये एका भक्ताची कथा येते. उत्तर भागामध्ये रसिक मुरारी नावाचे भक्त होते, रसिक मुरारी. आणि त्या रसिक मुरारी महाराजांचं कीर्तन रोज असायचं. रामनवमीच्या दिवशी कीर्तन करायला लागले. रामनवमीच्या दिवशी दुपारचं कीर्तन, आणि कीर्तनामध्ये भगवानच्या परमात्म्याचं चरित्र सांगायला लागले. एका गुणानुवाद करिता त्यांच्या गुणाचं वर्णन करायला लागले, भगवान कसे होते काय होते. मग चरित्र सांगत असताना त्यामध्ये प्रसंग आला. कोणता प्रसंग आला, की आता कैकेयीने वर मागून घेतलेले होते आणि कैकेयीने सांगितलं, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, नाही समाचार त्याचा आम्हा, कनिष्ठाशी द्यावे राज्यपद. माझ्या भरताला राजा करा आणि रामाला काय करा, वनात पाठवून द्या. इतकं दूर पाठवा का त्याची बातमी सुद्धा आमच्यापर्यंत आली नाही पाहिजे, वनामध्ये पाठवून द्या. असा प्रसंग आहे. वनामध्ये भगवंताला पाठवून दिलं. त्यानंतर दशरथ राजाची फार बिकट अवस्था झाली. कारण
अगोदर मुलगाच नव्हता. इतक्या दिवसानंतर त्या श्रावणाच्या आई वडिलाच्या शापाने काय झाले, नंतर मुलं झाले. त्यांचा शाप होता की तुला सुद्धा असंच वियोगात मारावं लागेल. मुलगे 4 झाले मुलं, पण मरण्याच्या वेळेला एकही जवळ नव्हता. एकही जवळ नव्हता. राम लक्ष्मण गेलेले होते आपले वनवासाला. भरत राजा तिकडे गेले होते. ते शत्रुघ्न मामाच्या घरी सगळे पांगलेले होते. दशरथ राजाचा अंतकाळ आला. भगवान परमात्म्याचा वियोग झाला होता. रामावर अतिशय प्रेम होतं. भगवान म्हणून जाणत नव्हते, पण आमचा मुलगा आहे म्हणून प्रेम करत होते. इतका वियोग झाला दशरथ राजाला. माझा राम कुठं गेलाय, माझा राम माझ्याजवळ का नाही. आणि त्या वियोगामध्येच राम 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 करत त्यांनी काय केलं, देहाचा त्याग केला. एवढं वाक्य रसिक मुरारी महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं आणि त्यांनी सुद्धा प्राणाचा काय करून टाकला, त्याग करून टाकला. म्हणजे आपण गुणानुवाद करत आहोत, भगवंताची कथा सांगत आहोत. त्या कथेमध्ये एवढे तल्लीन झाले. दशरथ राजाच्या अंतःकरणामध्ये जो वियोग झाला, तो वियोग रसिक मुरारी महाराजांना झाला. त्यांना स्वतःलाच वाटलं की मीच दशरथ आहे आणि मला या प्रभू रामचंद्राचा वियोग होत आहे. आणि त्या वियोगानेच त्यांनी सुद्धा प्राणाचा काय करून टाकला, कीर्तनामध्ये त्याग करून टाकला, देह सोडून दिला. एका गुणानुवाद करिता, त्यांच्या गुणानुवाद करत असताना भगवान कसे आहेत, त्याच्या ठिकाणी कोणते कोणते गुण आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, ऐका यशश्री अवधार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. असा गुणानुवादाने त्याचं वर्णन करत होते. आणि मग उपरती होऊन चित्ता ते करत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य झालं आणि निरवधी तल्लीनता निरंतर निरंतर अमर्याद रूपाने त्या रूपामध्ये काय झाले, तल्लीन झाले. भगवंताच्या चिंतनामध्ये काय होत होते, ते तल्लीन होत होते. त्यांना दुसरा देह भान राहत नव्हतं. आपण काय करत आहोत काहीच कळत नव्हतं. केवळ त्याच्या कथेमध्ये भगवंताचं कीर्तन करण्यामध्ये काय होत होते, तल्लीन होत होते, तल्लीन होत होते. एक ऐकताची निवाले ते देह भावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रुपता. काही काही मंडळी ऐकताची निवाले, भगवंताची कथा करत नव्हते, भगवंताचे कीर्तन करत नव्हते, फक्त श्रवण भक्ती करायचे. कुठं कीर्तन असलं जायचं श्रवण करायचं, कुठं कथा चालू असली जायचं श्रवण करायचं, कुठं प्रवचन असलं जाऊन बसायचं आणि श्रवण करायचं. फक्त श्रवण भक्ती केली काही मंडळींनी. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, हे जे भागवतामध्ये 9वी भक्ती सांगितली त्यामधील पहिली भक्ती श्रवण भक्ती. फक्त श्रवण करायचं. असे काही मंडळी होते ऐकताची निवाले. त्यांनी या भगवान परमात्म्याच्या त्या कथेमध्ये गुण ऐकले आणि गुण ऐकूनच ते काय झाले, निवाले, शांत झाले. अंतःकरणातील तळमळ निघून गेली. भगवान परमात्मा कसा आहे याचं वर्णन ऐकूनच काही मंडळी काय झाले, संसाराला विसरून गेले. त्यांनी अनुवाद नाही केला, त्यांनी कथा कीर्तन नाही केली, फक्त श्रवण केलं, फक्त श्रवण केलं. श्रवण करूनच ते सगळ्या संसाराला विसरून गेले. एक ऐकताची निवाले ते देह भावी सांडिले. कसे निवाले, ते देह भावी सांडिले. त्यांच्या ठिकाणचा मी देह आहे असा जो भाव होता, तो भावच काय झाला, निघून गेला. आपण जनक राजाची कथा पाहिली. श्रवण करायला बसले होते जनक महाराज, याज्ञवल्क्य ऋषींचं प्रवचन. आणि याज्ञवल्क्य ऋषींनी तपाच्या सामर्थ्याने वाड्याला आग लावली आणि ती आग लागत 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 जनक राजाच्या त्या आसनाला लागली. जनक राजाचा एक पाय जळाला. का म्हणे, राज्य करिता जनक अग्नी माझी एक पाव जळे. अग्नीमध्ये एक पाय जळाला, पण जनक राजाला त्याची चाहूल सुद्धा लागली नाही, आपल्या पायाला अग्नी लागलाय म्हणून. कशामुळे, ऐकताचे निवाले ते देह भावी सांडिले. श्रवणच असे करत होते, एकाग्र चित्त होऊन देह भावाचा त्याग करत होते. मी देह आहे अशी भावनाच त्याच्या ठिकाणी नव्हती. मी परमात्मा आहे आणि परमात्म्याचे गुण मी ऐकत आहे अशी भावना होती. त्यामुळे त्यांना देहाचा विसर पडला होता. एक अनुभवे पातले तद्रुपता. आणि काही मंडळींनी त्या भगवान परमात्म्याचा साक्षात अनुभव घेतला. तो परमात्मा मीच आहे, मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता, आहे ठाऊका सभाग्य संता, नाही तुझा अनेक मागता गा. तो भगवान परमात्मा मीच आहे असा अनुभव घेतला आणि अनुभवाने तद्रुपता पावली.
त्याच्या रूपाचे झाले. चिंतने चिंतने तद्रूपता, त्याचं चिंतन करत असताना काय झाले? तद्रूप झाले. तद्रूप सगळं विसरून गेले. देह मी आहे ही भ्रांती त्यांच्या ठिकाणी राहिली नाही. मीच भगवान आहे. एक अनुभवे पातले तद्रूपता. ज्ञानोबा दृष्टांत देतात. जैसे सरिता उघ समस्त समुद्रा माझे मिळत परी माघवते न समात परतले नाही. ज्याप्रमाणे सरितेचा ओघ आहे, गंगेचा ओघ आहे, गंगेचं पाणी कुठं जातं? समुद्राला जात असतं. समुद्र माझे मिळत परी न समात माघवते परतले नाही. पण असं कधी घडलं का? गंगेचं पाणी समुद्राला गेलं आणि गंगेने विचार केला आपलं एवढं मोठं पाणी आहे, हे समुद्रामध्ये साठवण्यासाठी जागा नसेल, कशाला आपण दुसऱ्याला त्रास द्यायचा? गंगा मागं फिरली. असं कधी होत असतं का? नाही घडू शकत. गंगा जरी त्या समुद्राला मिळाली, कितीही पाणी आलं तरी ती गंगा समुद्राकडेच वाहत असते. माघवते न समात परतले नाही. तैशी या योगीश्वरांच्या मती मिळणी सवे एकवटती परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना. तसे आहे योगीश्वर आहे, योगी लोक आहेत. योगी लोक कसे आहे? मिळणी सवे एकवटती. त्याने भगवंताचं चिंतन केलं का भगवत स्वरूपच होऊन जातात. देवाचं चिंतन केलं का ते देव स्वरूपच होऊन जातात. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूने कैसे निवृत्तीशी आले. मनाने त्या रामाचं चिंतन केलं, राम स्वरूपच झाले. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची, अशी अवस्था त्यांना प्राप्त झाली. मिळणी सवे एकवटती परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना. त्यांचा जर विचार केला, त्याने जर या परमात्म्याचा विचार केला तर पुनरावृत्ती भजतीची ना, ते पुन्हा जन्माला येत नाही. जे भगवान परमात्म्याला प्राप्त झाले ते पुन्हा जन्माला येत नाही. जशी गंगा समुद्राला प्राप्त झाल्यावर पुन्हा मागं फिरत नाही, तसं जे भगवंताकडे गेले ते पुन्हा जन्माला येण्यास त्यांना काहीच कारण नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते धाम परम मम. ज्या ठिकाणी गेल्यावर परत मागे येण्याचं काय होत नाही? काम राहत नाही. एकदा धनुष्यामधून बाण सुटला, तो बाण कुठं जात असतो? ते लक्ष ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जात असतो, परत मागं येत नाही. तसं आहे जे भगवंताला प्राप्त झाले त्यांचं जन्म मरण संपून जातं. परत जन्माला येण्याचं काय राहत नाही? काम राहत नाही. का जन्म मरण संपतो? कारण ते जन्म मरणाला कारणीभूत असलेलं जे कर्म आहे त्यांचं, ते कर्मच काय होऊन जातं? संपून जातं, संपून जातं. जन्माला कारणीभूत कर्म आहे. आगा कर्मी जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. जे कर्म आपलं शिल्लक असतं पाप पुण्य रूप, ते कर्म भोगण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो? जन्म घ्यावा लागतो. ज्याचं कर्म संपलं त्याला जन्म घेण्याची गरज नाही. कर्म भोगण्यासाठी जन्म आहे. त्या कर्माचे 3 प्रकार शास्त्रकारांनी केले आहे. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. अनेक जन्मामध्ये आपण जे कर्म साठवून ठेवलं त्याला संचित कर्म म्हणायचं. आता आपण जे करत आहोत वर्तमान काळामध्ये त्याला क्रियमान कर्म म्हणायचं. आणि या शरीरापुरतं भोगण्यासाठी संचितामधून जेवढं कर्म काढलं, जे कर्म भोगण्यासाठी सुरुवात झाली त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. प्रकर्षेण आरब्ध. जे भोगण्यासाठी सुरुवात झाली आहे ते प्रारब्ध आहे. अशा 3 प्रकारच्या कर्माचा नाश व्हावा लागतो. या कर्माचा जेव्हा नाश होतो तेव्हा मनुष्य जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटत असतो. कर्माचा नाश झाल्याशिवाय जन्म मरण सुटत नाही. कर्मामुळे जन्म घ्यावा लागतो. नारदाने भगवंताला शाप दिला होता. नारदाने शाप दिला होता, तर त्या नारदाच्या शापामुळे भगवंताला जन्म घ्यावा लागला. अशा अनेक उदाहरण आहे. कर्म जेव्हा शिल्लक असतं त्या कर्मामुळे माणसाला काय करावं लागतो? जन्म घ्यावा लागतो. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान हे कर्म जर शिल्लक राहिले तर जन्माला यावं लागतं. भक्ताचे हे कर्मच संपलेले असतात. भक्ताच्या ठिकाणी संचित नसतं, प्रारब्ध नसतं, संचित क्रियमान. संचित क्रियमान. भक्ता प्रारब्ध नाही जाण. भक्ताला संचितही नसतं, क्रियमानही नसतं आणि प्रारब्धही नसतं. संचित का नसतं? त्यांच्या ठिकाणचे जो ज्ञान अग्नी आहे
त्या ज्ञानरूपी अग्नीने संचित कर्म जळून भस्म झालेलं असतं. ज्ञान अग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानरूपी अग्नीने कर्म जळून गेलेलं असतं. जे प्रारब्ध कर्म असतं ते प्रारब्ध कर्माचा त्यांना भोग घडत नाही, त्याच्यापासून ते अलिप्त झालेले असतात. त्यांनी ते जाणलेलं असतं. भोग शब्दाचा अर्थ सुख दुःख होणं. कर्म तर त्यांच्या अंगावर येतात पण त्याचं सुख दुःख होत नाही, म्हणून प्रारब्धाचा त्याग असतो. आणि ते जे कर्म करतात ते कर्म करत असताना त्यांच्या ठिकाणी शरीराचा मीपणा नसतो, म्हणून त्यांना ते कर्म लागत नाही. अशा तीनही प्रकारचा कर्माचा नाश झालेला असतो, म्हणून पुनरावृत्ती भजतीची ना, परत त्यांना जन्माला येण्याचं काही कारण नाही. देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्व भारत तस्मात सर्वाणि भूतानि नत्वम शोचितुमर्हसि. भारत, हे अर्जुना, देही हा जीवात्मा, सर्वस्व देहे सर्व प्राणी मात्रांच्या शरीरामध्ये, नित्यम अयम अवध्य नेहमीच कसा आहे, अवध्य आहे, नाश न होणार आहे. तस्मात म्हणून सर्वांनी भूतानी सर्व प्राणी मात्रांविषयी त्वम शोचितुम न अर्हसि, तुला शोक करणं योग्य नाही अर्जुना. जे सर्वत्र सर्व ही देही जया करिता ही घात नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. जे सर्वत्र सर्व देही, जो सर्व ठिकाणी आहे आणि सर्व देहामध्ये आहे असा भगवान परमात्मा. सर्वागती राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सर्वांच्या देहामध्ये तो आहे. जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही घात नाही, एखाद्याने विचार जरी केला तरी याचा नाश होऊ शकत नाही. ते विश्वात्मक तो पाही चैतन्य एक. म्हणून अर्जुना, तुझं जे स्वरूप आहे ते स्वरूप जाणून घे. तू कोण आहे? तू अर्जुन नाही, तू विश्वात्मक असलेलं चैतन्य आहे. तुझ्या ठिकाणचा जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे तू आहे, शरीर म्हणजे तू नाही अर्जुना. याचनी स्वभावे हे होत जात आघवे, तरी सांग काय शोचावे येथत्वा. या आत्म्याच्या सत्तेने स्वभावाने हे जन्म आणि मरण चालूच असतं, म्हणून या ठिकाणी तुला शोक करण्याची काय गरज आहे मला सांग. इरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता, परी किडाळ हे शोचिता बहुता तुझं. भगवान सांगतात, अर्जुना मला एक गोष्ट कळत नाही, तुझं चित्ता का न मने नेनो, तुझ्या चित्ताला हा उपदेश का पटत नाही हेच मला कळत नाही. भगवान सांगतात, मी तुझ्यासाठी किती प्रयत्न अजून करू, किती ओव्यांमधून तुला समजून सांगू. युद्ध करणं तुझ्यासाठी योग्य आहे, तू युद्धच केलं पाहिजे, पळून जाणं तुझ्यासाठी योग्य नाही. तुला कसं समजून सांगू अर्जुना, एवढं सांगून सुद्धा तुझ्या लक्षात काय येत नाही, एवढंच मला कळत नाही. चित्ता तुझं का न म्हणे, तुझ्या चित्तावर हे काय येत नाही नेनो, मला समजत नाही. परी किडाळ हे शोचिता बहुता परी. पण अर्जुना तुला मी एक सांगतो निर्णय, बहुता परी शोचिता, कितीही प्रकारे जरी विचार केला तर मला एकच लक्षात येतं, तुझ्या अंतःकरणामध्ये ही जी भावना झालेली आहे, मी युद्ध करणार नाही, स्वजनांना मारून माझं कल्याण नाही, मला घरी निघून जाणं चांगलं आहे, यांना मारण्यापेक्षा भिक्षा मागून जर खाल्ली तर ते चांगलं आहे, हे जे अर्जुना तुझ्या मनामध्ये वाईट धरलेलं आहे हे चांगलं नाही, हे किडाळ वाईट आहे. स्वधर्ममपीच्या अवेक्ष न विकंपी तुमर्हसि, धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. आता भगवान थोडा विषय बदलून अर्जुनाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. आता कठीण विषय संपला, आत्मा काय अनात्मा काय या दृष्टीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण आता भगवान दुसऱ्या दृष्टीने सांगतात. स्वधर्ममपीच्या अवेक्ष न विकंपी तुमर्हसि. अर्जुना, स्वधर्माकडे तू पहा, तुझा धर्म काय आहे ते पहा, आणि मग विकंपितुम न अर्हसि, मग तुला शोक करणं योग्य नाही, विकळित होणं योग्य नाही. कारण क्षत्रियस्य धर्म्यात युद्धात अन्य श्रेय न विद्यते. क्षत्रिय जे लोक आहे त्यांच्यासाठी धर्मयुद्धापेक्षा दुसरं कल्याणकारक कर्म कोणतंच नाही. तो आधुनिका न विचारिशी काय हे चिंतित आहाशी, स्वधर्म तो विसरलाशी तरावेजेने. अर्जुना, तुला अजून कसं कळत नाही, किती दिवस तुला मी समजावून सांगू. आपण युद्धासाठी एकत्र आलेलो आहोत, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा आहे,
या ठिकाणी येऊन युद्ध करायचं तर तुला ज्ञान सांगण्याची गरज पडू राहिली, तू अजूनही का न विचारशी, विचार का करत नाही? काय हे चिंतित आहाशी, तुझ्या अंतःकरणामध्ये कशाचा नेमका विचार चालू आहे, कशाची तू चिंता करत आहे? स्वधर्म तो विसरलाशी तरावे जेणे, जेणे तरावे तो स्वधर्म विसरलाशी. जे केल्यानंतर आपण तरुण जाईल तो स्वधर्मच तो अर्जुना विसरून गेला आहे. स्वधर्म हा माणसाला तरुण नेत असतो. धर्माची व्याख्या सांगितली. कसा आहे हो धर्म? इहलोकामध्येही जो सुख देतो आणि परलोकामध्येही जो सुख देतो, भवसागरातून आपल्याला उद्धार करून नेतो, त्याला म्हणायचं धर्म. म्हणून अर्जुना, जेणे तरावे तो स्वधर्म तू विसरलाशी. जो धर्म केल्यानंतर मनुष्य तरुण जातो, धर्माचं आचरण जर आपण केलं तर आपण भवसागरातून तरुण जातो. आपला काय होत असतो? उद्धार होत असतो. स्वधर्म आपल्यासाठी जे योग्य कर्म आहे, वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म प्रत्येकाने केलेलं पाहिजे. एखादा जर विद्यार्थी असेल तर त्याच्या वाट्याला आलेलं कर्म म्हणजे काय आहे? विद्या ग्रहण करणं आहे. त्याने अभ्यास केला पाहिजे. ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षर, आश्रमी विचार षटकर्मी. त्याने त्याचं कर्म केलं पाहिजे. अभ्यास सोडून त्याच्यासाठी दुसरं कर्म चांगलं नाही. प्रत्येकाचा स्वधर्म ठरलेला आहे. जर आपण वारकरी आहोत तर वारकऱ्याचा स्वधर्म ठरलेला आहे. कोणता स्वधर्म आहे वारकऱ्याचा? कोंबड्या खायच्या नाही. मग वारकऱ्याचा धर्म काय आहे? दारू प्यायची. वारकऱ्याचा धर्म आहे काय करायचं? त्याने शुद्ध आचरण करणं हा वारकऱ्याचा धर्म आहे. त्याचा आहार शुद्ध असला पाहिजे. भोजन करत असताना पंढरीचा वारकरी आहे तो वारकरी कसा असला पाहिजे? त्याचं आचरण शुद्ध असलं पाहिजे. प्रत्येक पाऊल उचलत असताना शुद्ध आचरण करत उचललं पाहिजे. पंढरीचा वारकरी कसा असतो? त्याने ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. 8 वाजूस्तवर झोपून राहणारा वारकरी कसा? ब्रह्ममुहूर्तावर त्याने जागलं पाहिजे आणि पहाटे त्या शुद्ध वातावरणामध्ये भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. काही काही वारकरी ब्रह्ममुहूर्तावर उठतात, पण उठल्याबरोबर त्यांचे कामधंदे चालू होतात. आज काय करायचंय? तिथून सुरुवात. 4 वाजताच उठायचं. 4ला उठल्यानंतर अगोदर काय करायचं? कामधंदे सुरुवात होतात. हा देह कामधंदे करण्यासाठी नाही, फक्त भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी हा देह दिलेला आहे. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. हा एकच देह आहे, याच्यामधून आपल्याला मुक्त होता येतं. जन्म मरणाचं खंडन याच शरीरातून करता येतं, दुसऱ्या शरीरातून करता येत नाही. म्हणून हे शरीर आहे. त्याने ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, भगवंताचा जप केला पाहिजे, शुचिरभूत झाला पाहिजे, स्नान संध्या केली पाहिजे आणि मग नित्यकर्म करायला पाहिजे. काही काही वारकरी फार श्रेष्ठ असतात. त्यांचा नियमच असतो, एवढे गाथ्याचे अभंग वाचल्याशिवाय पाणी प्यायचं नाही, एवढ्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्याशिवाय पाणीच प्यायचं नाही, एवढा जप केल्याशिवाय पाणी प्यायचं नाही, असे नियमाचे काही वारकरी असतात. का? कारण तो वारकऱ्याचा स्वधर्म आहे. स्वधर्म आहे, स्वधर्म. त्याचा विश्वास संत वाक्यावर असला पाहिजे. वारकऱ्याचा संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. हे वारकऱ्याचा स्वधर्म आहे. भगवंताचं चिंतन करत राहणं, फक्त भगवंताचं चिंतन करणं, चिंतनाशिवाय दुसरं काही न करणं हा वारकऱ्याचा धर्म आहे. म्हणून जो ज्याचा धर्म त्याने त्या धर्माचं काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. भगवान सांगतात, अर्जुना, आपल्या स्वधर्माचा जर त्याग केला तर त्याचं हित होत नसतं, त्याचं कल्याण होत नाही, नाही होऊ शकत त्याचं कल्याण. त्याच्यासाठी तोच धर्म काय आहे? योग्य आहे. वारकऱ्याचा धर्म आहे नामस्मरण करणं. नामस्मरण केल्याने काय होणार? आपलं कल्याण होणार, निश्चित होणार. कारण मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुताची. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्याला मोक्ष मिळणारच, यामध्ये संदेह नाही. पण त्याने जर आपल्या स्वधर्माचा त्याग केला, वारकऱ्याने नामस्मरण करण्याचं सोडून देऊन जर चोऱ्या करायला लागले तर त्यांचं कल्याण होईल का? नाही होणार. स्वधर्म स्वधर्म लोपला, सर्व सुखाचा थारा मोडला.
दीपासवे हरपला प्रकाश जाय. जसं दिवा विजल्यानंतर त्याच्यासोबत प्रकाश सुद्धा निघून जातो, तसा आपला स्वधर्म जर एकदा हरपला, स्वधर्म विजून गेला, तर त्याच्यासोबत आपलं कल्याण सुद्धा निघून गेलं समजा, स्वधर्म जर सुटला तर. म्हणून ज्याचा त्याचा स्वधर्म ज्याच्या त्याच्यासाठी काय आहे, योग्य आहे. अगा स्वधर्म तो पाळावा, परधर्म तो गाळावा. स्वधर्माचा स्वीकार करावा आणि दुसऱ्याच्या धर्माचा काय करावा, त्याग करावा. त्याग. आपला जो धर्म आहे तो आपल्यासाठी काय आहे, श्रेष्ठ आहे. आपल्या वाटेला आलेले जे कर्तव्य आहे ते आपल्यासाठी काय आहे, श्रेष्ठ आहे. दुसऱ्याचं कर्तव्य आपण करू नये. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. हे तुकोबारायांनी केलेलं स्वधर्माचं पालन आहे. जे माझ्या वाटेला आलं आहे ते मी करतो. तुझे नाम उच्चारितो. आला भागा तो करी व्यवसाव. माझ्या वाटेला जे कर्म आले आहे ते मी करणार आहे, याला स्वधर्म म्हणतात. परधर्म आपल्यासाठी चांगला नाही. तेच सांगतात भगवान अर्जुना, तू स्वधर्म विसरून गेला आहे. जो स्वधर्म केल्यानंतर तू या भवसागरातून तरुण जाशील, तोच स्वधर्म तू विसरून गेला आहे. तुझा स्वधर्म कशात आहे तो तू विचार कर. तो काही संन्यासी नाही भिक्षा मागून खायला. भिक्षा कोणी मागायची असती, जे संन्यासी आहे, ब्रह्मचारी आहे, ब्राह्मण आहे, त्यांनी भिक्षाटन करून अन्न सेवन करावं. आता ब्रह्मचारी लोक भिक्षा मागत नाही, हाताने स्वयंपाक करून खातात. आणि तू एवढा मोठा क्षत्रिय राजासारखा राजकुमार आहे आणि सांगतो यांना न मारण्यापेक्षा भिक्षा मागता भली, भिक्षा मागून खाणं चांगलं आहे. हा तुझा स्वधर्म नाही अर्जुना, तो संन्यासाचा धर्म आहे, तो गोसाव्याचा धर्म आहे, भिक्षा मागून खाणं. तुझा स्वधर्म काय आहे, तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा स्वधर्म आहे युद्ध करणं. युद्ध करणं हे क्षत्रियाचं काय आहे, कर्म आहे. शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च. दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. क्षत्रियाचं कर्म भगवान सांगतात शौर्यम. क्षत्रिय शूर असला पाहिजे, भित्रा क्षत्रिय नसला पाहिजे. त्याच्या ठिकाणी शूरता असली पाहिजे युद्ध करण्यासाठी. जशी सिंहाच्या ठिकाणी शूरता आहे, वाघाच्या ठिकाणी शूरता आहे, तसा तो शूर असला पाहिजे. क्षत्रिय वाघासारखा शूर असला पाहिजे, लांडग्यासारखा भित्रा नाही, कोल्यासारखा नसला पाहिजे. शौर्यम तेजो, क्षत्रियाच्या ठिकाणी तेज पाहिजे. धृतीही, त्याच्या ठिकाणी युद्ध करण्याचं धैर्य पाहिजे. नाही म्हटलं माझ्या समोरून 10 माणसं आले, मी एकटा कसा युद्ध करून पळून जायचं, नाही. त्याच्या ठिकाणी धैर्य असलं पाहिजे. वारकरी सुद्धा एक युद्धाच आहे ना, आपल्या सुद्धा युद्धच आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन, त्या शुरासारखा वारकरी असला पाहिजे. त्याच्या अंतःकरणामध्ये धैर्य असलं पाहिजे. आपण एकटेच आहोत, पण आपल्याला अनेक जणांसोबत काय करायचंय, युद्ध करायचंय. अंतःकरणामध्ये काम नावाचा विकार आहे, त्या कामासोबत युद्ध करायचं. क्रोधासोबत युद्ध करायचंय, लोभासोबत युद्ध करायचंय. किती विकार अंतःकरणामध्ये आहे, सगळ्यासोबतच आपल्याला काय करायचं, युद्ध करायचं. म्हणून धीर असला पाहिजे, धैर्य. दाक्षम, सावध असला पाहिजे. क्षत्रिय कसा पाहिजे, सावध पाहिजे. बेसावध क्षत्रिय जर असला तर त्याला कोणीही मारून टाकतं. तो सावध असला पाहिजे. शत्रू कोणत्या बाजूने येणार आहे, कोणत्या शस्त्राने आपल्यावर हल्ला करणार आहे, किती वाजता येणार आहे, याचा अनुमान त्याला काढता आला पाहिजे. त्याच्यानुसार तो काय पाहिजे, सावध झाला पाहिजे. सावध. जो सावध नसतो मग त्याच्यावर विजय मिळवणं तेवढं अवघड नसतं. शिवाजी राजांनी हे जे एवढे किल्ले जिंकले, कशाने जिंकले, युक्ती करूनच जिंकले. आपला शत्रू कोणत्या ठिकाणी बेसावध आहे त्या ठिकाणी युद्ध करायचं. जर तो रात्री बेसावध असला असेल तर मग रात्री सैन्य घेऊन काय करायचं, युद्ध करायचं. कारण बेसावध असल्यावर जिंकणं काय अवघड नसतं, असं आहे. शत्रूने किल्ल्याच्या पुढच्या बाजूला जर सैन्य उभा केलेलं असलं तर मग मागच्या बाजूने जाऊन काय करायचं, युद्ध करायचं. पुढच्या सैन्याला मेळच लागून द्यायचा नाही, मग विजय मिळवणं काय नाही, अवघड नाही, अवघड नाही. युक्तीने काम. म्हणून दाक्षम हे क्षत्रियाचा गुण सांगितला. क्षत्रियाच्या ठिकाणी दक्षता असली पाहिजे, तो सावध असला पाहिजे. त्यात क्षत्रियासारखा वारकरी सावध असला पाहिजे. आपले जे काम क्रोधरूपी शत्रू आहे ते आपल्यावर कसा घात करणार आहे,
याच्यासाठी वारकरी सावध असला पाहिजे. कशामधून हा संसार आपला घात करण्यासाठी येत आहे. कोणी हार घेऊन आला घालण्यासाठी, समजून घ्यायचं हे संसाराचा बाण आहे. संसाराचा बाण आहे. संसाराचा आपला घात करण्यासाठी तो हाराच्या रूपाने येत आहे. आपला घात करण्यासाठी संसाराचा बाण शालीच्या रूपाने येत आहे. आपला घात करण्यासाठी लोक दर्शन घेतात, समजून घ्यायचं आपला घात करण्यासाठी हा संसाराचा बाण आहे. बाण. वारकरी सावध असला पाहिजे. सावधानता. शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम. आणि महत्वाचा एक क्षत्रियाचा गुण आहे युद्धे अपलायनम. युद्धामध्ये पळून न जाणे हा क्षत्रियाचा काय आहे? मुख्य गुण आहे. युद्धामधून पळून न जाणे. शत्रूला घाबरायचं नाही. किती कसाही असू द्या बलवान, त्याच्यासोबत युद्ध करणं हेच आपलं कर्तव्य आहे. काम क्रोध विकार कितीही बलवान असून द्या, आपण पण सोपे नाही. आपण पांडुरंगाचे दास आहे. जो जगाचा मालक आहे त्याचे जर आपण दास आहोत, तर या विकाराला आपण कशासाठी घाबरायचं? वारकरी आहो आपण पंढरीचे. सोपे नाही पंढरीचे वारकरी. वीर आहोत आपण सुद्धा. म्हणून युद्धे अपलायनम. हे कामक्रोध फारच जबरदस्त आहे. म्हणून यांना घाबरणं, या कामक्रोधाच्या युद्धामधून पळून जाणं, यांच्या स्वाधीन होणं हे वारकऱ्याचं कर्तव्य नाही. वारकऱ्याचं ते कर्तव्य नाही. युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. क्षत्रियाच्या ठिकाणी दान देण्याची भावना पाहिजे. ईश्वर भाव. क्षत्रियाच्या ठिकाणी ईश्वर भाव म्हणजे स्वामित्व असायला पाहिजे. प्रजेचं पालन करण्याचं, नेतेपणा करण्याचं काय पाहिजे त्या ठिकाणी? धर्म पाहिजे क्षत्रियाच्या ठिकाणी. शास्त्रम कर्म स्वभावजम असे क्षत्रियाचे कर्तव्य भगवंतांनी सांगितले आहे. म्हणून अर्जुनाला सांगतात युद्धेचाप्य पलायनम. युद्धामध्ये पळून जाणं हे क्षत्रियाचं मुख्य लक्षण आहे. आणि तू सांगत आहे युद्धामधून काय करायचं? आता पळून जायचं. अर्जुना, हा तुझा स्वधर्म नाही. तू परधर्माचा स्वीकार करत आहे. स्वधर्माचं तू ज्ञान करून घे आणि स्वधर्माचं काय कर? तू पालन कर. का? कारण जेणे तरावे. स्वधर्माने मनुष्य काय होत असतो? तरुण जात असतो. तरुण जात असतो. स्वधर्म मनुष्याला मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवतो. स्वधर्म म्हणून आपण आपलं वाटेल आलेलं कर्म केलं की अंतःकरणामधला मल निघून जातो. स्वधर्माचं पालन जर केलं तर अंतःकरणातील विक्षेप सुद्धा निघून जातो. आणि त्या पुण्याच्या प्रभावाने संत महात्मे आपल्याला दर्शन देतात. आणि संताने दर्शन देऊन आपल्या मस्तकावर एकदा हात ठेवला, हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊनी केले सुखी. संताने मस्तकावर हात लावून या हात कुरवाळीला माथा सांगितले चिंता न करावी. तुकोबरायाच्या गुरूंनी सांगितलं आता लावून या हात कुरवाळीला माथा. माथा कुरवाळला हात लावून. आता चिंता करण्याची गरज नाही. आता तुझा मोक्ष ठरलेला आहे. म्हणून घालून या भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबाशी. या संतांनी मला विठोबाच्या ताब्यात दिलं, मला मोक्षापर्यंत नेऊन पोहोचलं. करावे जेणे. आणि या संतांनी मोक्षापर्यंत पोहोचून नेण्याचं एक मुख्य कारण ते आहे काय? स्वधर्म. कारण संताची भेट होत असते ती पुण्याने होत असते. पुण्याशिवाय संताची भेट होत नाही. पुण्याशिवाय भेट होत नाही. फारच अवघड आहे संताची भेटी. ज्याच्याजवळ पुण्य आहे त्यालाच त्याची भेट होत असते. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लाईजे पाठोवाटी तय होय भेटी हरिप्रियाची. नाथ महाराज सांगतात निष्काम पुण्य असलं पाहिजे त्याच्याजवळ, मग त्याला संताची भेट होत असते. आणि निष्काम पुण्य हे स्वधर्माने होत असतं. स्वधर्माचं आचरण केल्याशिवाय निष्काम पुण्य होत नाही. इतराच्या धर्माने पाप लागत असतं, पुण्य होत नाही. म्हणून स्वधर्म अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून भगवान सांगतात अर्जुना तू अजूनही का न विचारशी. एवढं सांगून सुद्धा तू का विचार करत नाही? काय हे चिंतित अशी तुझ्या अंतःकरणामध्ये कशाची चिंता आहे? आणि जेणे तरावे तो स्वधर्म विसरलाशी. जे केल्यानंतर तुझा उद्धार होईल, तो मोक्षाला प्राप्त होशील, असा स्वधर्म तो काय केला आहे? विसरून गेला आहे. आज 180 होईपर्यंत आपण चिंतन केलं. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडली गवर्ध हरी विठ्ठल.